काल पत्र त्या ठिकाणी जे यांनी पब्लिश केलेलं आहे याच्यामध्ये माझी कुठे हाकलपट्टी असं लिहिलेलं नाही। यात फक्त माझं निलंबन केलेले की कुठल्याही पक्षामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागतं तेव्हा एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेत एखाद्या व्यक्तीने जर काही झालं तर त्यासाठी निलंबन हे पत्र येतं। निलंबनाचा अर्थ मला वाटतं हाकलपट्टी असा होत नाही। त्यामुळे या ठिकाणी रणजितसिंह भोसलेंनी व्यक्तिगत अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुम्ही स्टेटसला ठेवा, त्यांच्या स्वतःचं स्टेटस जरी कालचं तपासलं अजून 24 तास झाले नाही तर त्यांच्या स्टेटसला हे पत्र आणि खाली त्यांनी लिहिलेला मेसेज हाकलपट्टी हा त्या ठिकाणी आपण पाहिला तर प्रामुख्याने पाहायला मिळतो। रणजितसिंह भोसले काय फक्त त्याच्यावरती थांबत नसतात, तर त्यांनी 1 महिन्यापूर्वी मला या ठिकाणी व्हॉट्सअपवर धमकी दिलेली आहे। त्यांनी मला धमकी दिलेली आहे की मी तुमची प्रेस नोट काढील, तुम्हाला पदावरून हटवील, पक्षविरोधी कारवाई करतात। पक्ष वाढवणे हा जर पक्षविरोधी कारवाई असेल तर मला पक्षातून हाकलपट्टी करावी असं माझे प्रामाणिकपणे मत आहे। नुकत्याच आपण पाहिलं की नगरपालिका इलेक्शन मध्ये काही संबंध नसताना त्यांनी त्यामध्ये दुसरा उल्लेख केलेला आहे की विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाची उमेदवारी या ठिकाणी मागितलेली। आपण पाहिलं तर जो 17 ते 18 कॉल शरदजी कंसे साहेब आणि त्यांचे मला या ठिकाणी आलेले की तुमच्या भावाची उमेदवारी घ्या। खऱ्या अर्थाने वाई शहरामध्ये शिवसेना पक्ष आज म्हणलं तर खऱ्या अर्थाने वाई शहराला शहर प्रमुख नाहीये। ही सगळी मोठी दुर्दैवी बाब आहे की रणजितसिंह भोसलेंच्या कामाचा खऱ्या अर्थाने जर पाढा पाचला तर आज जिल्ह्यामध्ये कराड असेल, कोरेगाव असेल किंवा लोणंद असेल, खंडाळा असेल, महाबळेश्वर असेल, जावली असेल की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दरी पाडणे आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये 2 गट तयार करणे हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आजचापर्यंतचा 6 महिन्याचा जो कार्यकाल आहे त्याच्यामध्ये दिसून येत आहे। सातत्याने ही बंडखोरी फक्त आजच चाललेली नाहीये, 6 महिन्यापासून सातत्याने शिवसैनिकाला प्रत्येकाला या ठिकाणी त्रास होतोय। पण मी निष्ठावंत पदाधिकारी, मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षामध्ये प्रामुख्याने मी त्या ठिकाणी काम करत असताना स्वखर्चातून काम त्या ठिकाणी केलेलं आहे। सर्व म्हणजे संपर्क कर्मचारी शरद कंसे साहेब असतील की त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की 24 तारखेला आपण निर्णय घेऊ। जर इलेक्शन माघारची प्रक्रिया 21 तारखेला 1 तास राहिली असेल तर 24 तारखेला माघारीचा प्रश्न येतोच कुठून? म्हणजे जर आपल्याला इलेक्शनला सामोरं जातोय तर त्या ठिकाणी आपल्याकडे यंत्रसामुग्री दारू गोळा तर बरोबर असला पाहिजे, आपल्याला लढायला जायचंय। लोकांना आपण जर कुठला निधी दिला नाही, शहरात आपल्या शिवसेनेचं कुठलं अस्तित्व नाहीये। यापूर्वी सेना त्या ठिकाणी वाढत असताना पूर्वीच्या जिल्हा प्रमुखांनी यांनी हेच केलं की कुरवड्या करून त्या ठिकाणी कधी सेना वाढून दिलेली नाही। मग जर एवढं सगळं करत असताना तिथे पक्ष नसेल तर इलेक्शनला सामोरे कशावरती जायचं? तरी पण कार्यकर्त्यांच्या जीवावरती, मी स्वतःच्या कुटुंबाच्या जीवावरती, आमच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आम्ही त्या इलेक्शनला सामोरं जायचं ठरवलं। जवळजवळ 1 तास अगोदर जवळ शरद कंसे साहेब असतील त्यांना मी जवळजवळ 1 तास अगोदरपासून मी त्या ठिकाणी फोन करत होतो। माझा पहिला कॉल 2:41 ला झालेला आहे। त्यानंतरही रणजितसिंह भोसलेंच्या जवळ 2 मिनिटं 5 मिनिटं त्यांचे स्वतःची इनकमिंग कॉल आहेत, मी केलेले त्यांना आउट गोईंग कॉल या ठिकाणी त्याच्यावरती आहेत की पक्षाचं काय करायचं, पॅनल ठरवायचं का नाही। जिल्हा प्रमुखांचं उत्तर असं आलं की तुम्ही काय योग्य निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्ही घ्या। जर शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसेना पक्षाने जिल्ह्याची तुमच्यावरती जिल्ह्याची, खऱ्या अर्थाने म्हणलं तर जिल्हा प्रमुख पद हे त्यांना फक्त वाई विधानसभा आणि जावली पुरतं दिलेले। आपण पाहत असेल की चंद्रकांत जाधव असेल की त्यांना मान, फलटण आणि कोरेगाव दिलेला आहे। आदरणीय आमचे जयवंतराव शेलार साहेब असतील की त्यांना पाटण आणि कराड त्या विधानसभेचं तिकडचं दिलेलं आहे। मात्र जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख मीच असल्याचा भाव त्यांनी आणायचा प्रयत्न केला। जवळजवळ 12 वर्षे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख असताना त्यांना स्वतःच्या गावामध्ये युवा सेनेची शाखा आजपर्यंत कधी काढता आलेली नाही। आज 6 महिने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होऊन सुद्धा त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढायला एवढी मोठी संधी होती, पण कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद लावणे, भांडणं लावणे, स्वतःचा व्यक्तिगत तयार करणे, शिवसेना पक्षामधून आलेले म्हणून त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना मध्यंतरी पत्र व्यवहार केले, प्रसिद्धी पत्र वाटली। हे पदाधिकारी जे काय आले हे पदाधिकारी कोण नवीन नव्हते, हे युवा सेनेत म्हणजे जे मनसेतून युवा सेनेत आले होते, जे युवा सेनेत होते त्यांना शिवसेनेत घेतले। असणारी युवा सेना यांनी पूर्ण मोकळी केली आणि पक्षवाढीच्या गप्पा या ठिकाणी जिल्हा प्रमुख या ठिकाणी खऱ्या अर्थाने करत आहेत। तर माझी सर्व पत्रकारांना आणि पक्षाला माझी विनंती की हा जो काय माझ्यावरती अन्याय केलेला आहे, कारण मला तर वाटतं की पक्षाला याची वरती काय कल्पनाच नसणार आहे। महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे इलेक्शन चालू आहे, तर मला तर वाटतं पक्षाला याची काही कुठली खबर नसणार आहे। पण हा जो जिल्हा प्रमुखांनी स्वतःच्या प्रसिद्धीतून निलंबनाचा अर्थ हाकलपट्टी केलेला आहे हा चुकीचा झालेला आहे। म्हणून माझी पक्षाला आणि जे काय शून्य नागरिक असतील, जनता आहे, त्यांना माझी विनंती की खऱ्या अर्थाने मी शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करून गेले 3 वर्ष सातत्याने मी पक्ष संघटना त्या ठिकाणी वाढवत आहे। तर माझ्या किमान मला विचारात घेऊन त्या ठिकाणी काय घडलं हे तरी किमान मला विचारायला पाहिजे होतं। त्यांनी जे सांगितलेलं आहे की मला विचारलं नाही, कल्पना घेतली नाही, तर शेवटच्या 2 मिनिटं आधी त्या ठिकाणी अर्ज माघार घ्यायची प्रक्रिया झालेली आहे। म्हणजे फक्त 3 ला अर्ज माघार घ्यायचा, 2:48 2:58 ला माझा शेवटचा कॉल त्यांना झालेला आहे।
तरी सुद्धा जर जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी जर सांगू शकत नसतील की बाबा तुम्ही काय करायचे काय नाही, तर त्यांना बोलायचा अधिकार नाहीये की तुम्ही पक्षविरोधी कारवाई